माझी विनंती आहे, राज्यपालांचं भाषण चालू असताना विषय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय म्हणले, अरे तुम्हाला जर महिलांच्या संदर्भात थोडे काही असतील ना, इतके अत्याचार वाढले, महाराष्ट्र 1 नंबरवर गेलाय महिला अत्याचारावर, फाटक्या साड्या वाटल्यात तुम्ही, महिलांचा अपमान केला तो सोडून द्या, जाऊ देत. काय बोललेत एखादी मंत्री बहीण भावाच्या नात्यावर, तो तर महाराष्ट्राची मान शर्मेनं घालावी, खाली घालावी, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. मला त्यावर बोलायचं नाही. विजयराव, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला विनंती, राज्यपालांचं भाषण चालू आहे, कॅबिनेटचा निर्णय समजून घ्या येतो. राज्यपालांचं भाषण, राज्यपालांचं त्यांना जी करता येत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, राज्यपालांच्या भाषणावर चर्चा आहे, ही चर्चा होऊ दे. नाही, ऐका, हा विषय हक्काभंगाशी चर्चा होऊ दे, मेहरबानी करून. अध्यक्ष महोदय, याचा खुलासा होणं महत्वाचं आहे, किंवा तुम्ही तिथून आदेश दिला पाहिजे. संजय सीएम घोषणा करू शकतात. अध्यक्ष महोदय, कॅबिनेट निर्णय घेऊन हा हक्कभंग होतो, कारण अधिवेशन अंतरिम ते मंजूर झालेलं नाही. तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये काय म्हणलेत किंवा घोषणा करणं इथपर्यंत काहीच अडचण नाही आहे, ते होऊ शकतं, मुख्यमंत्र्याला अधिकार आहे तो. पण हे इथे अंतरिम, याला बजेटला मान्यता मिळाली नाही, विनियोजनचा सभागृहाची मान्यता नाही, आणि अशी घोषणा तिथून अध्यक्ष महोदयांनी केली, ते वाचून दाखवलं. अध्यक्ष महोदय, त्यांनी सुद्धा खातरजमा करण्याची आवश्यकता होती की सभागृहामध्ये हे मंजूर झालं की नाही, सभागृहाने त्याला मान्यता दिली की नाही, पैसे याचा आमचा या संदर्भातला आमचं म्हणणं आहे. आणि राहिला विषय, आमच्या पोटात काय दुखायचं आहे, थोडीशी कदर असती महिलांची राज्यातील, आणि बहिणींची चिंता असती, तर तुम्ही ते तर 6 महिन्यापूर्वी काढलं असता. तुम्ही ते काढू शकला नाही. आता 2 महिने निवडणुकीच्या तोंडावर, 2 महिन्यामध्ये मेहरबानी करा, मेहरबानी करा. तुम्ही महिन्यामध्ये जे काय केलंय हे लोक बघताय, आणि ते 1,500 उत्पन्नाची मेहरबानी करा, त्यामध्ये महिलाच बसत नाही, मेहरबानी करा, फायदाच होणार नाही, तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत, मेहरबानी करा, मेहरबानी करा. या सगळ्यामध्ये जे सीएम आज सांगितलं आपल्याला, तुम्ही तुमचं काम करत असाल, मेहरबानी करा, माझी विनंती आहे तुम्हाला. बाबतीत सुद्धा सीएमनी घोषणा करावी लागते. याचा अर्थ काय, अर्थमंत्री त्यांचा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय.